नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. भाई, आपली जी पहिली गोष्ट आहे ना, ती आपली एक मुंबईची वन ऑफ द मोस्ट फेमस हॉन्टेड स्टोरी आहे. ह्या गोष्टीला महाराष्ट्राच्या बऱ्याच न्यूजपेपरमध्ये आली आहे. मला वाटतं टी व्ही चॅनलमध्ये पण आली. म्हणजे ही गोष्ट 1980 त्या काळातली आहे आणि त्यावेळी ही बरीच फेमस गोष्ट होती. तू एक नाव ऐकलं आहे, मंदा पाटणकर. हिची आत्मा अजूनही मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये फिरते. अजूनही फिरते? सांग ना, मला ऐकायची आहे. कोणती गोष्ट आहे ती? तर ही गोष्ट आहे मानपूर आणि वाशी रेल्वे स्टेशनच्या मधली. 1980 ह्या काळातली गोष्ट आहे. मंदा पाटणकर करून एक मुलगी होती, 21-22 वर्षाची मुलगी होती. ती रात्री कामावरून तिच्या घरी येत होती. रात्रीचा उशीर झाला होता. त्यावेळी एकदम जुन्या ट्रेन असायच्या, माहिती आहे ना, आपले जुन्या मुंबई लोकल. हो, एकदम जुने लोकल. लाईट्स अधूनमधून जायच्या आणि एकदम शांतता असायची. एकदम गॅप पण खूप असायचा ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये. बऱ्याच लोकांचे तिकडे ॲक्सिडेंट व्हायचे आणि तिथे बऱ्याच लूटमारीही चालायच्या. त्यावेळी जसं एवढं CCTV वगैरे त्या सगळ्या गोष्टी नव्हते, तर पाकीटमार वगैरे ह्या खूप लोक असे फिरत राहायचे. ती मंदावर का आला, तिला त्या दिवशी उशीर झाला होता घरी जायला. त्यामुळे त्यांनी लेट ट्रेन पकडली होती आणि ती लेट ट्रेन बऱ्यापैकी शांत होती, म्हणजे जास्त कोण लोक नव्हते. ती आपले लेडीज डब्यामध्ये बसली. पण त्या काळी एवढ्या काही जास्त बायका कामावर वगैरे एवढ्या लेटपर्यंत नाही थांबायच्या. म्हणजे अजूनही जास्त नाही, पण आता तरी कॉमन झाले, पण त्यावेळी तर अजिबात नाही. ती आली, येत होते आणि अचानक तिच्या डब्यात काहीतरी लूटमार करणारे चोर वगैरे शिरले. सुरुवातीला तिने तिचे पैसे दागिने वगैरे त्यांना द्यायचं, म्हणजे तिने सरेंडर केलं. पण त्यांना काहीतरी अजून हवं होतं तिच्यापासून. त्या लोकांनी तिच्यावर बरेच चुकीच्या गोष्टी केल्या आणि तिला त्या वाशीच्या त्या ब्रिजच्या इथून ढकलून दिलं. तिचा खाली पडून मृत्यू झाला. आणि अजूनही असं म्हटलं जातं की एक ट्रेन आहे, स्पेसिफिक एक ट्रेन आहे, तिथे तिची आत्मा अजूनही रोज चढते. ती नॉर्मल मुलीसारखी दिसते, जशी ती त्या काळी दिसायची. ती चढते, वाट बघते आणि जसंच मानकूर येतं ती उभी राहते, गेटजवळ जाते आणि जसंच ब्रिज आला ती उडी मारते. लोक ओरडतात, बघतात. जोही त्या ट्रेनमध्ये असतो ना, ओरडतात, शॉक होतो. पण जेव्हा ते तिथे जाऊन बघतात त्यांना काहीच दिसत नाही. आणि असं बऱ्याच लोकांबरोबर होतं, त्यांना हे सगळ्या गोष्टी दिसतात. पण नंतर माहिती पडतं की भाई तसं काय नव्हतं. आता एकतर हा त्यांचा भास असू शकतो, नाहीतर मंदा पाटणकरची आत्मा अजूनही रोज त्या ट्रेनमध्ये चढत असेल. बापरे! तर ही जी माझी दुसरी हॉरर स्टोरी आहे ना, ही पुण्यातली आहे. तुला माहिती आहे, बऱ्याचदा आपले आई वडील म्हणतात किंवा आपली आजी वगैरे म्हणते ना, की कोणाला काही सांगू नका, चांगलं असेल तर नजर लागते. बरोबर. नाहीतर लोक म्हणजे त्यांची ती वाईट नजर आपल्याला लागू शकते, आपण आजारी पडू शकतो. म्हणून जे ही काही होणार असेल तर होण्याच्या आधी सांगू नका, किंवा जर काही चांगलं पण झालं असेल तर एकदम अति उत्साहाने लोकांना सांगायला जाऊ नका, कारण प्रत्येकाची नजर सारखी नसते. बरोबर. तर ही गोष्ट ही अशीच काही आहे. एक जयवंत नावाचा एक मनुष्य होता. त्याचा वय म्हणजे 40 एक असेल. त्याच्या घरी त्याची बायको आणि त्याचा एक लहान 7-8 वर्षाचा मुलगा राहत असे. जयवंत हा खूप टॅलेंटेड होता, म्हणजे खूप जास्त स्किल्ड आणि हार्डवर्किंग होता. त्याला आहे ना 2 वर्षापूर्वीच एका बँकेत नोकरी लागली होती. ठीक आहे. आणि तिथे त्याला खूप, म्हणजे मला वाटतं ऑफिस बॉय म्हणून नोकरी लागली होती. पण त्यांनी काम आणि डेडिकेशन त्याचं एवढं ठेवलं की त्याला पटकन प्रमोशन मिळत गेला. आणि त्या प्रमोशनला बघून आहे ना बरेच लोक त्याच्यावर जळायचे. जे त्याच्या ऑफिसमधले जे लोक होते ना, त्याकडून खूप जळायचे की हा पुढे जातोय, आम्ही आधीपासून आहोत, आम्ही ह्याची सिनियर्स आहोत आणि आम्हाला त्याला सर बोलायला लागते. तर असंच काही झालं. मार्चचा महिना सुरू होता आणि अगेन त्याच्या हार्डवर्कमुळे जयवंतला परत एक मोठा प्रमोशन मिळाला, मॅनेजर लेवलचा. ठीक आहे. तर तिथे काय झालं ना, त्याच्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती होता जो गेल्या 20 वर्षापासून तिथे काम करत होता, पण तरीही त्याला काही प्रमोशन वगैरे फारसं मिळत नव्हता. जयेश, तो काल एक ऑफिस बॉय होता, त्याला 3 वर्षात मॅनेजरची पोझिशन मिळाली. हे बघून जो तो 20 वर्ष काम करणार, त्याचं नाव बलराम होता, ते खूप जळायचे. आता बलरामचं डिस्क्रिप्शन मी सांगायला गेलो ना, की ते खूप
विचित्र होते, म्हणजे असे एकदम सस्पिशियस राहणं. आणि तो काय करायचा ना, म्हणजे कोणाबरोबर काही चांगलं झालं ना तर खूप जळायचा. आणि बऱ्याच अशा गोष्टींमध्ये तो इन्व्हॉल्व्ह होता. म्हणजे तो काला जादू झालं, चेटूक विद्या झाली, ह्या सगळ्या गोष्टी तो करायचा. त्याला प्रमोशन नाही मिळालं तर त्याला थोडा धक्का बसला होता. पण त्याच्याशिवून जास्त त्याला राग ह्या गोष्टीचा होता की जयवंतला कसं प्रमोशन मिळालं. आणि त्याला खूप एक दुश्मनी टाईप झाली होती त्याला खूप दुश्मनी त्याची होती. त्याला त्याचा बदला घ्यायचा होता जयवंतचा. तर त्यांनी काय केलं ना, त्यांनी काहीतरी त्याची विद्येचा काहीतरी वापर केला त्यांनी. आणि त्यांनी एका मिठाईमध्ये, म्हणजे तू ऐकलं असशील की जनरली हे जे काला जादू करतात ना, नजर वगैरे लावतात, ती उतरते. दृष्ट वगैरे काढली किंवा आपण मिठाचं पाण्याने वगैरे आंघोळ केली, क्लिअर होऊन जातो. पण जो ब्लॅक मॅजिकची काळा जादू जर आपल्याला खाण्या थ्रू कोणी दिली ना, तर ती उतरवणं खूप जास्त कठीण असते. आपण ऐकलं असेल, बरोबर? तर ह्याच्याबरोबरही असंच काही झालं. जो बलराम होता ना, त्यांनी त्या विद्येचा उपयोग एका अशा म्हणजे जेवणात वगैरे टाकलं. म्हणजे त्यांनी ना असे असे पेढे घेतले, मिठाई, आणि त्याच्यात त्यांनी ते काहीतरी मिसळून दिलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो ऑफिसला गेला त्यावेळी जयवंत ऑफिसमध्ये आला होता. आणि त्याला बोलला की अरे जयवंत, ऐक ना, माझ्या ना मुलीला नोकरी लागली, तर हे घे पेढे, मी सगळ्यांना वाटते, तूही एक पेढा घे. जयवंत तर बाई, जसं मी बोललो की एकदम हार्डवर्किंग, एकदम खुश राहणारा व्यक्ती, आपल्या लाईफशी फुल सॅटिस्फाईड होता. त्यांनी घेतलं. तो बोलला अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे केला, आणि तो पेढा खाल्ला त्यांनी. आणि त्या पॉईंटपासून त्याच्याबरोबर विचित्र गोष्टी व्हायला सुरुवात झाली. त्याला त्याच रात्री, त्याला त्याच दिवशी संध्याकाळी ऑफिसमध्ये चक्कर आली. त्याला घरी घेऊन जाण्यात आलं. त्या दिवशीपासून तो काहीच खायचा नाही. म्हणजे एकदम एकदम म्हणजे त्याची परिस्थिती विकट होत गेली. म्हणजे त्याला आजारपण चालू झाले, त्याच्या उलट्या झाल्या, म्हणजे जे खायचा ते उलटी व्हायची. म्हणजे काही गोष्ट म्हणजे तो खाऊच शकायचा नाही. म्हणजे काही गोष्ट त्याला त्याच्या अंगालाच काही नाही लागायचं. बऱ्याचदा त्याला ताप यायचा. ह्या गोष्टी होत राहायच्या त्याच्याबरोबर. बायको वगैरे होती ना, त्यांनीही म्हणजे इलाज वगैरे केला, म्हणजे डॉक्टरकडे वगैरे गेले, भरपूर काही रिपोर्ट्स वगैरे काढले, पण कसल्याच गोष्टीचा फरक येत नव्हता. म्हणजे त्याला खायला पण व्हायचं नाही, दुसऱ्याला भरवायला लागायचं. इवन त्याला वॉशरूमला वगैरे जातानाही लोकांची मदत लागायची. त्याची बायको त्याला हेल्प वगैरे करायची. आणि अशा बऱ्याच गोष्टींचा त्याला सामना करावा लागत होता. आणि ते लोक विचार करत होते, कारण डॉक्टर झालं, हे झालं, यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं की नक्की ह्याला काय होतं आहे, म्हणजे ह्याचा प्रॉब्लेम काय, ते त्यांना माहितीच नव्हतं पडत. तर त्या लोकांनी बरेच डॉक्टरी केली, बरेच रिपोर्ट्स काढले, बऱ्याच गोष्टी केल्या, पण काहीच फरक नाही पडत होता. आणि त्यांचे औषधं वगैरे सुरूच होते, होईल बरं, होईल वगैरे. त्यांनी काम वगैरे सोडलं होतं ऑफिसमधून. त्यांनी वर्षभराची एक लीव घेतली होती, सबॅटिकल घेतलं होतं, आणि बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. आणि त्या सुरू होत्या. त्याची बायको कामाला लागली होती. आणि त्यांचा मुलगाच, तो जो 7-8 वर्षाचा मुलगा बोललो ना, तोच जेवण वगैरे देणं वगैरे तो करायचा. तर एक दिवशी कसं झालं ना, की संध्याकाळचे मला वाटतं 7-8 वाजले असतील. जेवणचा मुलगा त्याला जेवण घेऊन गेला संध्याकाळी. तर त्यांनी बघितलं की त्याचे जे वडील आहेत ना, ते कोणाशी तरी बोलत आहेत. अंधार खोलीत भिंतीकडे मान करून कोणाशी तरी बोलत आहेत. तो घाबरला. तो वडिलांना काय झालं, जेवण दिलं आणि तो तिथून पळत बाहेर पडला. जेव्हा संध्याकाळी त्याची आई आली, आईला त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलं. आई जेव्हा वरती गेली तेव्हा पण जयवंत कोणाशी तरी बोलत होता. म्हणजे रूममध्ये, खोलीत तो एकटा आहे, अंधार पडला आहे, आणि एकदम जोरजोरात बोलतोय की कसा आहेस तू, काय, हे ते सगळ्या गोष्टी शेअर करतोय. आईनी त्या बायकोने विचारलं की अहो कोणाशी बोलताय तुम्ही. तेव्हा तो त्यांनी एकदम कॅज्युअली सांगितलं, हे काय माझे मित्र, ही माझी बायको आहे, हा माझा मुलगा आहे, हे आहेत, हे आपल्याबरोबरच असतात. बायको बघून शॉक झाली की ह्याला नक्की झालंय काय, काय बोलते. बायको खूप घाबरली. ती खाली गेली आणि त्याच्या वडिलांना फोन केलं की असं असं आहे. दुसऱ्या दिवशी त्याचे वडील आले, त्यांनी बघितलं वगैरे. त्याचे वडील होते ना, ते म्हणजे देवाचं वगैरे खूप मानायचे. त्याने त्यांच्या गुरूंना बोलवलं. त्याचे गुरु आले दुसऱ्या दिवशी, पुण्यात आले त्यांचे गुरु. आणि त्यांनी आल्याच त्यांना समजलं की काहीतरी गडबड आहे. ते गेले, त्यांनी जयवंतला तपासलं. आणि सगळ्यात आधी त्यांनी विचारलं की तू अजून जिवंत कसा आहेस, म्हणजे गेल्या 1-1.5 महिने तू बोलतेस तुझ्याबरोबर हे होते, हा अजून जिवंत कसा आहे. मग त्यांनी त्याच्या बायकोला विचारलं की तुम्ही कोणत्या देवांना पूजता. तेव्हा ती बोलली आम्ही स्वामींना पूजतो, स्वामी समर्थ. तेव्हा ते बोलले की स्वामींनीच ह्यांना वाचवले, नाहीतर ज्या कंडिशनमध्ये हे आहेत ना,
कोणालाही जिवंत वाचणं हे कठीण आहे, म्हणजे इम्पॉसिबल आहे की हा अजून जिवंत आहे, हाच स्वामींचा चमत्कार आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळ्या म्हणजे ते बोलले की पूजा करावी लागेल, एक हवन करावं लागेल. आणि ज्या दिवशी गुरुजींनी त्याला चेक वगैरे केलं ते बोलले उद्या आपल्याला पूजा वगैरे करावी लागेल. तर त्या दिवशी रात्री जयवंत खूप जास्त म्हणजे व्हायलेंट झाला, म्हणजे तो एकदम राग करू लागला, इथे तिथे फेकू लागला, असं की त्याला स्वतःचा जीव घ्यायचा होता. रात्री जेव्हा सगळे झोपलेले, अचानक टॅरेसवरून जोरजोरात आवाज सुरू झाला. हे लोक सगळे वरती धावत गेले तर बघतोय तर जयवंत त्याच्या मित्रांबरोबर खेळतोय. असे मित्र जे त्यालाच दिसत आहेत त्यांच्याबरोबर खेळतोय, तो त्यांच्या खेळतोय. विचार करशील, हा व्यक्ती ज्याचा गेल्या 1.5 महिन्यात 50-60 किलो वजन कमी झालं आहे, जो स्वतःहून उठून बसून जेवू पण नाही शकत, तो वरती जाऊन खेळतोय. हे कसं शक्य आहे? त्या गुरुजींनाच काही समजलं नाही. म्हणजे ते जे होते ना आत्मा किंवा जेही त्याला जे एंटिटी दिसते त्यांना त्याला मारायचा प्रयत्न होता. त्या गुरुजींनी त्याला आणलं तेव्हा पण खूप जास्त तो सोडवत होता, म्हणजे खूप ताणाताण करत होता. त्याला बांधून वगैरे त्याच्या खोलीत ठेवलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली त्यांनी त्या हवनाची वगैरे सुरुवात केली, त्या पूजेची सुरुवात केली. त्याच्या पूर्ण परिवाराला बाहेर बसवलं. फक्त गुरुजी आणि जयवंत त्या हवनमध्ये बसले होते आणि ते उपचार सुरू होते. तेव्हा माहिती पडलं की त्याच्यावर आहे ना कोणीतरी काहीतरी खाऊन एक चेटूक विद्या केली होती आणि त्याच्याबरोबर काही आत्मा होते, ते राहत होते. त्या आत्म्यांचं तेच काम होतं की त्याला संपवायचं आहे. बाप रे. समजलं तुला? आणि हे जे तेव्हा माहिती पडलं, त्याने विचारलं की तू कोण आहेत, काय आहे? तेव्हा माहिती पडलं की असे आत्मा असतात ना जे बांधले गेलेले असतात, बरोबर. तशा आत्मांना त्या बांधून ठेवलेलं. आणि जेव्हा त्या गुरुजींनी वगैरे खूप पूजा वगैरे केली, त्यांना गोष्टी दिल्या, तुम्हाला काय करणार तेव्हा, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, 4 पायी 2 पायी असं असं करून करून शेवटी एका नारळावर आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांना दिल्या. आणि असं बोलले की तुम्हाला ह्या गोष्टी इथे आम्ही ठेवू, तिथून तुम्ही घ्या आणि आमच्या मुलाला सोडा. ते जे होते गुरुजींनी ते सगळी पूजा वगैरे करून शांत केली. जयवंत हा तिथेच बेशुद्ध पडला होता. त्याला बरोबर 24 तासानंतर जाग आली. त्याच्या गुरुजींनी पूजा वगैरे करून त्याच्या बायकोला विचारलं की ह्याला कोणीतरी काहीतरी खायला घातलं होतं का? तेव्हा ती बोलली माहिती नाही. म्हणजे का बोलते हे जे ह्याच्यावर करणी केली आहे ना, ही खूप खतरनाक आहे. हे कोणी साधंसुद्धा व्यक्तीचं नाही आहे आणि हे साधं प्रकारही नाही आहे. तेव्हा जेव्हा ते 24 तासानंतर बरे झाले, 2-3 आठवड्यानंतर, म्हणजे ते एकदम प्रॉपरली थोडं फिट आणि फाईन झाले, तेव्हा त्यांच्या बायकोने विचारलं की तुम्हाला असं काय झालेलं का? तेव्हा तो बोलला हां, म्हणजे मी खाल्लं होतं. माझ्या ऑफिसमधले एक जे म्हणजे जे आधी माझे सिनियर होते, त्यांचं नाव बलराम, मी बोललो ना, त्यांनी त्यांच्या मुलीचं काहीतरी झालं होतं, जॉब लागली होती, तर त्यांनी मला हे पेढे पेढे खातेच, खायला बाकी दिले तर होते. हे नाही. तेव्हा ती बोलली की त्यांनीच तुमच्यावर ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, करणी केली. आणि तो दिवस होता की त्यांनी ती नोकरी पण सोडली, त्यांनी ते जे राहायचे ते पण सोडलं आणि एकदम कम्प्लीट वेगळं राहू लागले. आयसोलेशन मध्ये गेला. ते पण नाही, पण परिवाराला शेवटी टेन्शन असतं ना की जाऊ दे, नोकरी काही नसली तरी चालेल, पण आपला माणूस हवा. आणि इथे म्हणजे एक आपण बोलतो ना की इथे आपल्याला शिकायला हे मिळतं की आपण ज्या देवाला मानतो ना त्यांची श्रद्धा, म्हणजे त्यांच्यावर श्रद्धा असावी देवावर. जसं इथे त्याच्यावर खूप वाईट गोष्टी होत होत्या तरी पण स्वामींनी त्याला वाचवलं, नाहीतर खूप कठीण होतं त्यांच्याबरोबर. म्हणून तर आपली आई बोलते की देवाचं केलं पाहिजे. म्हणजे ही गोष्ट म्हणजे ही तेच आहे की म्हणजे ही जस्ट गोष्ट मी पण ऐकलेली, मलाही गूज बम्प्स आले होते. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.